ओके. तर छोटासा पॉइंट राहिला आहे, स्पीड कंट्रोल मेथड्स डीसी मोटर मध्ये. ओके. स्पीड बघा, स्पीड कंट्रोल मेथड्स ऑफ डीसी मोटर. डीसी मोटर, ठीक आहे. स्पीड कंट्रोल मेथड्स ऑफ डीसी मोटर. आता 3 आहे त्याच्यात. ओके. बघा, फील्ड कंट्रोल मेथड, त्यानंतर आर्मेचर रेजिस्टन्स कंट्रोल, आणि आर्मेचर व्होल्टेज कंट्रोल. ठीक आहे. आता बघा, फील्ड कंट्रोल जरा विचार करा. आपण 3 प्रकारच्या मोटर बघितल्या, सिरीज, शंट आणि कंपाऊंड. ठीक आहे. आणि सेपरेटली एक्साइटेड 4 प्रकारच्या बघितल्या, सिरीज, शंट, कंपाऊंड आणि सेपरेटली एक्साइटेड. ओके. तर त्याची फील्ड वाइंडिंग असते ना, त्या फील्ड वाइंडिंगच्या सिरीज मध्ये एक छोटासा रेजिस्टन्स जोडते. म्हणजे आपण एखादी मशीन, मोटर घेऊ, ठीक आहे. ही मोटर आहे. ओके. अशा पद्धतीची ही मोटर आहे आणि तो रेजिस्टन्स जोडलाय. ठीक आहे. त्यानंतर बघा, आर्मेचर रेजिस्टन्स मध्ये या प्रकारचं आर्मेचरच्या सिरीज मध्ये रेजिस्टन्स जोडला, व्हेरिएबल रेजिस्टन्स. ठीक आहे. आणि आर्मेचर व्होल्टेज कंट्रोल. आता बघा, आर्मेचरचं व्होल्टेज कंट्रोल करायचं फक्त. फील्ड बद्दल काय बोललंय का? आर्मेचर व्होल्टेज. मग आर्मेचर व्होल्टेज करायचं. तर आपण या मोटरमध्ये, ही कुठली मोटर आहे? शंट मोटर. शंट मोटरचं जर हे व्होल्टेज कंट्रोल करायला लागलो आपण, इथलं व्होल्टेज, तर हे पण व्होल्टेज चेंज होणार. आपण नाही करायचं, फील्डचं व्होल्टेज चेंज करायचं नाही. कुठलं करायचं? फक्त आर्मेचरचं. फक्त जर आर्मेचरचं करायचं असेल तर ही मोटर वापरून चालेल का? नाही. कुठली वापरायला लागेल? सेपरेटली एक्साइटेड. हे सेपरेट व्होल्टेज दिले याला, आणि इथं जी मोटर आहे याला तुम्ही काय करायचे करा, व्होल्टेज चेंज करा, काय करायचे करा. इथं हा व्हेरिएबल डीसी. चलो, हे 3 मेथड आहेत अशी. सोपं आहे एकदम. झाला अभ्यास, संपला पॉइंट. नाही, अजून आहे. हे 3 सर्किट लक्षात आले. तर सिरीज मोटर असेल तर सिरीज फील्ड वाइंडिंग आहे, त्याच्या सिरीज मध्ये रेजिस्टन्स जोडला, फील्ड कंट्रोल. आर्मेचर रेजिस्टन्स, तिथं जो आर्मेचर आहे, ज्या आर्मेचरच्या सिरीज मध्ये रेजिस्टन्स जोडला, आर्मेचरचा व्होल्टेज कंट्रोल होणार, आर्मेचर रेजिस्टन्स कंट्रोल. ठीक आहे. ते ऍक्च्युली इथंच येते परत. आर्मेचरचं रेजिस्टन्स कंट्रोल करायला गेलं की आर्मेचरचं व्होल्टेजच कंट्रोल होणार आहे. शेवटी काय होणार आहे? आर्मेचर व्होल्टेज चेंज होणार आहे तिथं. लक्षात येईल तुम्हाला. म्हणजे बघा, इथं रेजिस्टन्स वाढला किंवा कमी गेला, जे काय असेल ते, आर्मेचरचा रेजिस्टन्स इफेक्टिव्ह वाढणार किंवा कमी होणार आहे. त्यानं काय होणार आहे? IaRa ड्रॉप वाढणार किंवा कमी होणार आहे. झालं.
बघा, ईबी इज इक्वल टू व्ही मायनस आय आर ए, बरोबर. मोटरच्या बाबतीत हे इक्वेशन आहे, ईबी इज इक्वल टू व्ही मायनस आय आर ए. जर इथलं व्होल्टेज तुम्ही कॉन्स्टंट ठेवलं, हा रेजिस्टन्स टाकलाय, रेजिस्टन्सची व्हॅल्यू काय असणार आहे, पहिला 0. 0 पासून आपण मॅक्सिमम पर्यंत वाढवत जाणार आहे, बरोबर. 0 असला की फक्त आर ए येणार सर्किटमध्ये, त्यावेळी जे स्पीड येणार ते नॉर्मल स्पीड येणार. मग बघा, त्यावेळी जो ईबी येणार आहे, आणि आपल्याला माहिती आहे ईबी प्रपोर्शनल टू एन फाय, ईबी प्रपोर्शनल टू एन फाय, आणि याच्यावरनं तुम्ही लिहू शकताय एन प्रपोर्शनल टू ईबी अपॉन फाय. इथं जर रेजिस्टन्स टाकला तर हा आर वाढला, बरोबर. हा ड्रॉप वाढला की ईबी कमी झाला, ईबी कमी झाला की स्पीड कमी झालं. असं काय तर आहे, ते बघूया आपण काय तर आहे, पुढे पण बघायचं. ओके, तर काय होतंय आणि कसं होतंय हे पुढे बघू. स्पीड कसं कंट्रोल होते त्याच्या आधी तुम्हाला अजून एक गोष्ट माहित पाहिजे, जे एक्झामला जास्त विचारले जाते आणि सगळ्यात जास्त कन्फ्युजन तिथं होते. ही असं स्टोरी सांगितली तर लक्षात राहते, आणि ज्यावेळी एक्झामला याच्यावरची क्वेश्चन फ्रेम होते त्या डोकं धरून बसतो तीनच आम्हाला. त्यासाठी काय गोष्ट लक्षात ठेवायची, त्याच्या पुढची ही, त्याला हे फाउंडेशन आहे. बघा आता, ओके. हा, आता इथं टॉर्क आणि पॉवर आणि इथं स्पीड आपल्याला मॉडेल करायचे. ओके, आता बघा, दोन ग्राफ आहेत यात. ओके, हे दोन ग्राफ आहेत. हे बघा काय, एन बेस, एन बेस. आता इथं या रिजन मध्ये काय असतं, टॉर्क कॉन्स्टंट, टॉर्क व्हेरिएबल. ठीक आहे, इथं काय असते, पॉवर व्हेरिएबल, पॉवर कॉन्स्टंट, पॉवर कॉन्स्टंट. बेस स्पीडच्या वर ज्यावेळी जातो आपण, एखाद्या मेथड मुळे आपण बेस स्पीडच्या वर जातो स्पीड कंट्रोल करत करत, किंवा पॉसिबल असते स्पीड कंट्रोल करणं अबोव बेस स्पीड. कुठला ड्राईव्ह येतोय, कुठला ड्राईव्ह येतोय, हाईक वर, वरचं बघून सांग. हा, कॉन्स्टंट पॉवर व्हेरिएबल टॉर्क ड्राईव्ह, दोन ड्राईव्ह आहेत. अरे, इंडक्शन मोटर विसरला, कसं व्हायचं असं. हा, अबोव बेस स्पीड कुठला ड्राईव्ह आहे, कॉन्स्टंट पॉवर व्हेरिएबल टॉर्क ड्राईव्ह. बिलो बेस स्पीड कुठला ड्राईव्ह आहे, व्हेरिएबल
पॉवर. करेक्ट. आता याचे 3 मेथड आहेत ना, तुम्हाला या 3 मेथड विचारल्या जातात. कुठल्या मेथडमध्ये अबो बेस स्पीड कंट्रोल पॉसिबल आहे, कुठल्या मेथडमध्ये बिलो बेस स्पीड कंट्रोल पॉसिबल आहे, ड्राईव्ह कुठला आहे, हे क्वेश्चन असतात. तुम्हाला काय असं कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये पेपर सर्किट डायग्राम काढून दाखवा, तुम्ही रेजिस्टन्स कुठे ठेवणार, सिरीज मध्ये ठेवणार का पॅरल मध्ये, असले क्वेश्चन नाही विचार. समजलं? हे विचारतात. मग हे बेसिक आहे, हे फिक्स आहे, समोर जे तुमच्या लिहिलंय ते. ओके. आता मला उत्तर सांगणार तुम्ही, काय क्वेश्चन आहेत कळाले? कॉम्पिटेटिव्ह एक्झामचे काय क्वेश्चन आहेत? 3 मेथड बघितल्या. त्या 3 मेथड मध्ये कुठल्या मेथड मुळे आपल्याला स्पीड कंट्रोल अबोव बेस स्पीड मिळतोय, कुठल्या मेथड मुळे बिलो बेस स्पीड मिळतोय. पहिला क्वेश्चन. दुसरा क्वेश्चन, 3 मेथड मधल्या कुठल्या स्पीड कोणत्या ड्राईव्ह आहेत, कॉन्स्टंट पॉवर, व्हेरिएबल टॉर्क, कॉन्स्टंट टॉर्क, व्हेरिएबल पॉवर, ते तुम्ही सांगायचं. एक्झामला एक क्वेश्चन येतात. ओके. त्यासाठी काय लक्षात पाहिजे, हे लक्षात पाहिजे, हे माहित पाहिजे. आता हे जे उत्तर तुम्ही सांगायचे मला, लक्षात राहिलं? राहणार नाही म्हणून ट्रिक सांगा. त्या ट्रिक आहे, तुम्ही नोटीस केलं का मी टॉर्क टाऊ लिहितोय कसं मी? हा, इथं काय आहे बघा, हे आहे ना, ती टॉर्कची कॅरेक्टरिस्टिक्स आहे. जिथं रेस फ्लॅट आहे तिथं कॉन्स्टंट, जिथं असे व्हेरिएबल. ते एक मिळालं, दुसरं लक्षात राहते. समजलं? समजे क्या? हा, संपला अभ्यास, झालं, डन. ओके. आता या पाठीमागे. हा, पहिली मेथड आहे फील्ड कंट्रोल, स्पीड म्हणजे फील्ड कंट्रोल. ओके, राहायला लहान करू. ओके, बघा इक्वेशन काय आहे आपलं, एन प्रपोर्शनल टू ईबी अपॉन 5, एन प्रपोर्शनल टू ईबी अपॉन 5. आता हा रेजिस्टन्स कसा व्हेरी करणार आहे मी, आर 0 टू मॅक्सिमम, 0 टू मॅक्सिमम. मिनिमम किती असणार आहे, आर मिनिमम असणार आहे 0. 0 असताना जो फ्लक्स येणार तो असणार 5. आर जर वाढला, फ्लक्स काय होणार आहे, वाढणार का कमी होणार? विचार करून सांगा, चुकायच नाही अजिबात. रेजिस्टन्स वाढला की फ्लक्स काय होणार, का? रेजिस्टन्स वाढला की काय होते, करंट. करेक्ट, करंट कमी होते. करंट कमी झाला की फ्लक्स कमी होणार. करंट आणि फ्लक्स डायरेक्ट रिलेशन आहे. आतापर्यंत पाठ व्हायला पाहिजे, हे पाठ झाला असेल आता. ठीक आहे. करंट रेजिस्टन्स वाढला काय होणार, फ्लक्स मिनिमम. म्हणजे रेजिस्टन्स तुम्ही मिनिमम पासून मॅक्सिमम पर्यंत जाणार आहे. फ्लक्स बघा, फ्लक्स मॅक्सिमम पासून मिनिमम पर्यंत येणार आहे. ओके. म्हणजे इथं जो असणार फ्लक्स मॅक्सिमम, तिथनं तुम्हाला स्पीड मिळणार आहे, काय तर मिळणार आहे स्पीड. ठीक आहे. तो काय असणार आहे, समजा बेस स्पीड असेल तुमचा, तो बेस स्पीड, कारण 5 मॅक्सिमम, त्यावेळी तुमचा R0, म्हणजे जर नॉर्मल नेटवर्क असेल त्यावेळी तुम्हाला बेस स्पीड मिळाला. आता फ्लक्स काय होतोय सांगा मला, कमी कमी होत जातो. फ्लक्स कमी कमी झाला तर स्पीड काय होणार, कुठे गेलं हे, करेक्ट, ड्राईव्ह कुठला, संपला अभ्यास. 2 पैकी 2 एमसीक्यू मधले. हा ड्राईव्ह कुठला आहे, ह्याच्यात स्पीड कंट्रोल कुठं पॉसिबल आहे, अबव बेस स्पीड.
फील्ड कंट्रोल मध्ये स्पीड कंट्रोल अबव बेस स्पीड. आणि ड्राईव्ह कोणता असणार आहे हा? कॉन्स्टंट पॉवर व्हेरिएबल टॉर्क. कॉन्स्टंट पॉवर व्हेरिएबल टॉर्क ड्राईव्ह. ठीक आहे. आता इथे या, यामध्ये इक्वेशन कुठले लिहायचं? यामध्ये कोणतं इक्वेशन लिहूया? AB इज इक्वल टू V मायनस IA RA. आता RA च्या तिथं R एक्सटर्नल पण आला. R एक्सटर्नल. आता R एक्सटर्नल ची व्हॅल्यू बघा. R एक्सटर्नल 0 टू मॅक्सिमम पर्यंत जाणार आहे. 0 टू मॅक्सिमम, बरोबर. R एक्सटर्नल. आता सांगा, R एक्सटर्नल 0 ला जो मला EB मिळाला तो काय मिळाला? EB बेस मिळाला. त्याच्यावर जो स्पीड आला तो N बेस मिळाला. आता R एक्सटर्नल मॅक्सिमम झाला. R एक्सटर्नल वाढला. R एक्सटर्नल जर वाढला तर हा ड्रॉप वाढला. काय होणार? EB कमी होणार. EB कमी झाला तर N काय होणार? कमी होणार. म्हणजे कुठे गेले हे? बिलो बेस स्पीड. ड्राईव्ह कुठला आला? येस. बघा, याच्या पुढं हा कोणता ड्राईव्ह आहे? फील्ड कंट्रोल किंवा फ्लक्स कंट्रोल म्हणते त्याला. आणि इथं कोणता आलाय? हा आर्मेचर रेजिस्टन्स कंट्रोल. पॉवर व्हेरिएबल आहे इथं. ठीक आहे. अजून एक गोष्ट, अजून तुम्ही काय विचार करू शकता बघा, तिथं तुम्ही IA चेंज करायला लागलाय, बरोबर. हा ड्रॉप जो चेंज व्हायला लागलाय त्याच्यामुळे IA पण चेंज व्हायला लागलाय. रेजिस्टन्स वाढला की आर्मेचर करंट कमी होणार आहे, बरोबर. आर्मेचर करंट पॉवर आता काय असते? EB इंटू IA. करंट इंटू व्होल्टेज म्हणजे पॉवर ना. आता जर करंट व्हेरी होत असेल तर ऑब्व्हियसली पॉवर व्हेरी होणार आहे तिथं. म्हणून तो ड्राईव्ह व्हेरिएबल पॉवर आला. टॉर्क कॉन्स्टंट राहतो. समजलं? आता पुढे इथे या, ही मेथड आर्मेचर व्होल्टेज कंट्रोल. आर्मेचर व्होल्टेज कंट्रोल मध्ये फक्त आर्मेचरच व्होल्टेज कंट्रोल करायचं. ठीक आहे. मग हे जे V आहे, V इज इक्वल टू बघा AB प्लस IARA. EB प्लस IARA. आता तुम्हाला व्होल्टेज वाढवायला लिमिट आहे, इन्सुलेशनचं लिमिट आहे, बरोबर. तुम्ही व्होल्टेज लय वाढवू शकत नाही. जे मॅक्सिमम व्होल्टेज रेटिंग आहे मशीनचं तिथनं कमी करू शकताय. तुमच्या हातात काय आहे? व्होल्टेज कंट्रोल. म्हणजे व्होल्टेज कुठं पण न्यायचं असं नाही. आपल्याला व्होल्टेजला लिमिट आहे, मॅक्सिमम व्होल्टेजला लिमिट आहे इन्सुलेशनचं. मग तिथनं आपल्याला कमीच करत यायचं आहे ना व्होल्टेज. ओके. मग बघा, हे व्होल्टेज आहे, हे मॅक्सिमम व्होल्टेज आहे पहिला, रेटेड व्होल्टेज. या रेटेड व्होल्टेजला EB आला तुमचा. या EB ला N बेस मिळाला. आता बघा, व्होल्टेज काय केलं तुम्ही? कमी केलं. V रिड्युस्ड. तर व्होल्टेज रिड्यूस झालं. तर EB रिड्यूस होणार. EB रिड्यूस झाला तर N रिड्यूस होणार.
एन रिड्यूस झाला तर हा ड्राईव्ह कोणता आला? बिलो बेस स्पीड. म्हणजे स्पीड कंट्रोल काय कुठं पॉसिबल आहे? बिलो बेस स्पीड. आणि ड्राईव्ह कोणता आहे? इथं काय असणार आहे? आर्मेचर व्होल्टेज कंट्रोल. आर्मेचर व्होल्टेज कंट्रोल. ठीक आहे, समजलं? आर्मेचर व्होल्टेज कंट्रोल हे असं आहे. 3 वर क्वेश्चन असत. ओके, पहिली फील्ड कंट्रोल म्हणजेच त्याला नाव काय दिले? फ्लक्स कंट्रोल. हे नाव अशी पण आहेत बघा, फ्लक्स कंट्रोल, फ्लक्स कंट्रोल. आर्मेचर रेजिस्टन्स कंट्रोल, आर्मेचर व्होल्टेज कंट्रोल. तर आर्मेचर व्होल्टेज कंट्रोल आहे ना, ती लार्ज रेटिंग मशीन साठी वापरली जाते, स्मॉल मशीन साठी वापरत नाहीत. ओके, आणि सेपरेटली एक्साइटेड मोटर साठी वापरतात ते. ओके, काय बघा याच्यात काय लक्षात ठेवा, हा आलेला क्वेश्चन आहे. सेपरेटली एक्साइटेड मोटर साठी पॉसिबल आहे. दुसरी गोष्ट एक्सपेन्सिव्ह आहे आणि लार्ज मशीन साठीच वापरली जाते. लार्ज मशीन साठीच वापरली जाते, स्मॉल मशीन साठी वापरत नाही. एक्सपेन्सिव्ह आहे म्हणजे मोठ्या हाय रेटेड मशीन साठीच वापरले जाते. ओके, तर हे याचे एवढे पॉइंट आहेत. कळालं हे इथपर्यंत? काय शंका? एक अजून एक पॉइंट बघू तेवढा. एक काय पॉइंट होता तो? ब्रेकिंग. ओके, ब्रेकिंग ऑफ डीसी मोटर. ब्रेकिंग इन डीसी मोटर. ब्रेकिंग इन डीसी मोटर. ठीक आहे, ब्रेकिंग इन डीसी मोटर याचे पण 3 प्रकार पडतात. सगळीकडे जाऊ 3-3च प्रकार पडतात. ओके, पहिला आहे बघा रिजनरेटिव्ह ब्रेकिंग. रिजनरेटिव्ह ब्रेकिंग. ओके, दुसरा आहे डायनामिक ब्रेकिंग. डायनामिक ब्रेकिंग किंवा रिव्हर्स्टॅटिक ब्रेकिंग. ओके, आणि तिसरा आहे प्लगिंग. तिसरा आहे प्लगिंग. ठीक आहे, आता काय बघा, मेन अभ्यास करताना कसा करायचा, काय कसा अप्रोच असला पाहिजे तुमचा. ठीक आहे, आपलं काय झालं माहिती का, आपण अभ्यास करताना एखादी कन्सेप्ट ज्यावेळी घेतो स्टडी करायला, त्यावेळी आपण ती सोपी कन्सेप्ट अवघड करून शिकतोय. आपला अप्रोच तसा नसला पाहिजे. अवघड कन्सेप्ट सोप्या करून शिकता आलं पाहिजे आपल्याला. ब्रेकिंग इन डीसी मोटर काय आहे, म्हणजे याचा अर्थ काय? ब्रेकिंग म्हणजे मोटर थांबवायचे, बरोबर? सिंपल, मोटर थांबवायचे. आता मोटर थांबवायचे म्हणल्यावर बघा, मोटर थांबवायचे म्हणजे कशा थांबवायचे? फिरताना जे थांबवायचे ना, फिरताना जे, म्हणजे त्यात काय महत्वाचं आहे? स्पीड. मोटरचा एन रिलेटेड जेवढे इक्वेशन्स आहेत तेवढे तुम्हाला माहित पाहिजे. किती इक्वेशन्स आहेत? लई इक्वेशन्स आहेत, लई इक्वेशन्स आहेत. किती इक्वेशन्स आहेत? एवढे इक्वेशन्स माहित आहेत तुम्हाला. ठीक आहे, एन ला कमी करायचं असलं तर काय करणार तुम्ही? बी कमी करणार, फाय वाढवणार, बरोबर? हे त्याच्यात अप्रोच आहेत. बघूया आता काय काय कसं करायचं असते.
म्हणजे ह्यातनं काय कळालं, एक एन. आता बघा अजून थोडस डीप मध्ये जाऊ. ब्रेकिंग करायचंय, ब्रेकिंग म्हणजे मोटरला थांबवायचंय, बरोबर. मोटर एका डायरेक्शनला फिरायला लागल्या, मग काय करायचंय, मोटरला आपल्याला एकतर रिव्हर्स डायरेक्शनला टॉर्क तयार करायचाय, जो रोटरला पहिला फॉरवर्ड डायरेक्शनला फिरवत होता, एकतर रिव्हर्स डायरेक्शनला टॉर्क तयार करायचाय, किंवा काय करायचंय, हे दोन पॅरामीटर आहेत. एक तर एन मध्ये एन ला रिव्हर्स करायचं असेल, रिव्हर्स टॉर्क तयार करायचं असेल, मोटरला रिव्हर्स डायरेक्शनला फिरवायचं असेल, तर एकतर तुम्ही ईबी ची डायरेक्शन रिव्हर्स करा, नाहीतर फायची डायरेक्शन रिव्हर्स करा, बरोबर. ईबी रिव्हर्स करा किंवा फाय रिव्हर्स करा. म्हणजे बघा हे एन आहे, एन ला जर तुम्हाला रिव्हर्स करायचं असेल, निगेटिव्ह करायचं असेल, काय करणार तुम्ही, एकतर ईबी रिव्हर्स करा, किंवा एन ला रिव्हर्स करायचं असेल तर फाय रिव्हर्स करा. दोन्ही केलं तर हा ईबी पण रिव्हर्स झाला आणि फाय पण रिव्हर्स झाला, काय होणार, मोटर सेमच डायरेक्शनला फिरणार. निगेटिव्ह निगेटिव्ह लिहा की तिथं, हा लक्षात घ्या, हे डोक्यात राहू दे, डोक्याच्या कोपऱ्यात एखादं. आपण मेथड बघताना आपल्याला बघायचं ते, लक्ष द्यायचं. आता बघा रिजनरेटिव्ह ब्रेकिंग. रिजनरेटिव्ह ब्रेकिंग मध्ये काय होतंय बघा, ईबी इज इक्वल टू व्ही मायनस आय आर. हे मोटरचं इक्वेशन आहे, बरोबर. हे मोटरचं इक्वेशन आहे. आता बघा ह्याच्यात काय लक्षात येतं आपल्याला, की व्ही मोठा आहे, व्ही मोठा आहे आणि ईबी लहान आहे, ईबी लहान आहे, बरोबर. व्ही मोठा आहे आणि ईबी लहान आहे. म्हणजेच हे इक्वेशन जर असं आपण लिहिलं, व्ही इज इक्वल टू ईबी प्लस आय आर ए, ईबी प्लस आय आर ए. आता बघा म्हणजे काय व्हायला लागले हे तुम्हाला रिअलाइज झालं का. समजा अशी मोटर आहे, हा व्ही मोठा आहे, म्हणजे करंट असा फ्लो व्हायला लागलाय, करंट असा फ्लो व्हायला लागलाय. आता हा करंट आहे आय ए म्हणू आपण त्याला. टॉर्क इक्वेशन काय आहे, टॉर्क प्रोपोर्शनल टू आय ए, टॉर्क प्रोपोर्शनल टू आय ए. जर आय ए रिव्हर्स झाला, टॉर्क रिव्हर्स होतोय, रिव्हर्स टॉर्क मिळाला, मोटर रिव्हर्स ब्रेकिंग म्हणजे त्याला सॉरी रिव्हर्स ब्रेकिंग ब्रेकिंग अप्लाय व्हायला लागले, तर टॉर्क रिव्हर्स झाला म्हणजे ब्रेकिंग अप्लाय व्हायला लागले, बरोबर. कळते का. लहानपणी चक्कर फिरवायला जात होता का तुम्ही, नाही, हे तुमचा खेळ नाही, मुलांचा खेळ आहे, ठीक आहे. रस्त्याच्या कडनं ते चक्कर घ्यायचं, फिरवत जायचं, ढुल 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 ढुल. ते तुम्ही ऑब्झर्व केलं असेल बघा, ढकलताना असं ढकलते पुढं चक्कर. व्हिडिओ तर बघितला असेल, नाही म्हणा ते बी बघितलं आम्ही, असं म्हणू नका. हा, आणि थांबवताना कसं थांबवतात ते, दुसऱ्या हाताने त्याला हात लावतो. हाताची डायरेक्शन लक्षात आली का, हाताची डायरेक्शन अशी, म्हणजे त्याला रिव्हर्स टॉर्क अप्लाय करतो आपण. जर ते चाक फॉरवर्ड डायरेक्शनला फिरत असेल तर त्याला थांबवायचं असेल तर आपल्याला रिव्हर्स डायरेक्शनला टॉर्क अप्लाय करायला लागतो. हाताची डायरेक्शन काय रिव्हर्स आहे, किंवा काय करतो आपण, हात असं मागं नेतो, त्यात ते चक्र आहे ना, ते चाक आहे ना, ते चाक फिरायला लागले त्याला असं हाताने धरून मागं ओढतोय आपण. रिव्हर्स टॉर्क थांबवायचं असेल तर रिव्हर्स टॉर्क, तेच इथं करायचं आपल्याला. टॉर्क रिव्हर्स करायचा असेल तर मला आय ए रिव्हर्स करायचा आहे. मग आय ए कसा फ्लो व्हायला पाहिजे, ह्या मोटरला थांबवायचं असेल तर आय ए असा फ्लो व्हायला पाहिजे. आय ए असा फ्लो होत होता पहिला, कारण व्ही मोठा होता, जास्त व्होल्टेज कडनं कमी व्होल्टेज कडे करंट फ्लो होतोय. मग तुम्हाला आय ए ची डायरेक्शन रिव्हर्स करायची असेल तर काय करायला लागेल, इकडचं व्होल्टेज वाढवायचं, म्हणजे ईबी वाढवायचा. जर ईबी वाढवला तुम्ही व्ही पेक्षा, ईबी वाढवला तुम्ही व्ही पेक्षा, तर काय होणार,
काय होणार, करंट रिव्हर्स होणार. करेक्ट. आय हा हा आय होणार, आय ए उलटा, आय ए रिव्हर्स झाला की टॉर्क रिव्हर्स झाला. म्हणजे काय लक्षात आलं तुम्हाला, काय करायचं आपल्याला, ईबी ला वाढवायचं आहे. आता तुम्ही दुसऱ्या अँगलला पण विचार करू शकता ना. एक तर तुम्ही ईबी ला वाढवा, करंट डायरेक्शन रिव्हर्स होत्या, किंवा व्ही ला कमी करा, व्होल्टेजला अजून कमी करा. ईबी पहिलाच वाढलेला आहे, मोटर फिरायला, ईबी तयार झालाय, बॅक ईएमएफ तयार झालाय. समजा पहिला 210 आहे, हे ईबी 200 आहे. आता तुम्ही काय केलं, सडनली याला कमी केला, ह्याला केला 180. आता ईबी जास्त आहे, म्हणजे ईबी कडनं करंट फ्लो होणार. समजलं. दोन मेथड आहेत तुमच्याकडे, एक तर पहिला ईबी वाढवा किंवा व्होल्टेज कमी करा. आता ईबी कसं वाढवणार, ईबी कसं वाढवणार बघा, ईबी आणि एन हे प्रोपोर्शनल आहेत. एन वाढवायचा, एन वाढवायचा. कसा वाढणार आहे एन आता मोटर, बघा आता मोटर चालल्या उतारेवर, चालल्या गाडी आपली, स्लोप आहे ऑलरेडी. गाडी ज्यावेळी स्लोपच्या टोकाला आहे, इथं हा स्लोपच्या टोकाला आहे, त्यावेळी मोटरचं काय तर आरपीएम आहे, समजा 1000 आरपीएम आहे मोटरचं. मोटर 1000 आरपीएम ने फिरायला लागल्या ज्यावेळी इथं आहे त्यावेळी. तुम्ही काय केलं, मोटरचं म्हणजे मोटरचं काय तर स्पीड असणार, बरोबर, इथं आहे तोपर्यंत 1000 आरपीएम धरले आपण. आता मोटरचं जर समजा तुम्ही मोटरला गाडीला निवांत केलं, तिथं रिलीफ केलं त्याला, तर गाडीचं स्पीड वाढत जाणार आहे, कारण उतार दिले लागली ती गाडीचं स्पीड अजून वाढत जाणार. म्हणजे गाडीचं स्पीड काय होणार, 1200 होणार सपोज फॉर एक्झाम्पल आरपीएम. उतरतेला स्पीड वाढते, वाढते की नाही वाढते, हा सायकलच्या बाबतीत केला नाही, कळते नाही. हा नाही म्हणा सर, आम्हाला एक्सपिरियन्सच नाही, काय करायचं. 3 चाकी सायकल घेऊन एक्सपेरिमेंट करून बघा, हा ब्रूम 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 करायचं रस्त्यात, एक्सपेरिमेंटेशन. स्पीड वाढलं, मग स्पीड वाढलं की बघा एन वाढला, एन वाढलं की काय झालं, ईबी वाढला, ईबी वाढला, ईबी वाढला की आता काय होणार, ईबी जर वाढला, ईबी जर वाढला तर काय होणार, व्होल्टेज कडे आता करंट डायरेक्शन रिव्हर्स होणार. ईबी कडून, ह्या मोटर कडून करंट व्होल्टेज कडे जाणार. म्हणजे पहिला हे एक्सटर्नल सप्लाय आपल्याला पॉवर देत होता, आता काय व्हायला लागले, मोटर परत पॉवर बॅकफीड करायला लागल्या, दॅट इज रिजनरेशन. समजलं काय, दॅट इज रिजनरेशन. ह्यालाच म्हणतात रिजनरेटिव्ह ब्रेकिंग. समजलं, म्हणून त्याला रिजनरेटिव्ह नाव आलं. लक्षात आलं, रिजनरेटिव्ह ब्रेकिंग. कळालं. आता व्होल्टेज रिड्यूस बघा, एक तर ही मेथड सांगितली, एक तुम्हाला काय करायचंय, स्पीड वाढवायचं. स्पीड वाढले की ईबी वाढला, ईबी वाढले की करंट डायरेक्शन रिव्हर्स झालं. दुसरी मेथड काय सांगितली, व्होल्टेज वाढवायचं, सॉरी व्होल्टेज कमी करायचं, व्होल्टेज कमी करायचं. आता ते आपल्या हातात असते, कारण मोटरला सप्लाय द्यायला लागलं ना आपण, मग ते व्होल्टेज कमी करू शकतो मी, ठीक आहे. पण व्होल्टेज कमी करताना एक गोष्ट काय लक्षात ठेवायची, की आता जर व्होल्टेज तुम्हाला कमी करायचं असेल तर फक्त हे जो व्होल्टेज कमी करायचं, हे जो व्होल्टेज कमी होता कामा नाही, मग तुम्हाला सेपरेटली एक्साइटेड मोटर लागेल. जर व्होल्टेज कमी करून जर रिजनरेटिव्ह ब्रेकिंग अचीव्ह करायचं असेल तर तुम्हाला सेपरेटली एक्साइटेड मोटर लागेल, ठीक आहे. मग बघा काय होणार त्यावेळी, याचं व्होल्टेज कमी केलं, ईबी जास्तच आहे, मग ईबी कडनं करंट फ्लो झाला. आणि आपण समजा आपली गाडी आहे ईव्ही, इलेक्ट्रिक व्हेकल, इलेक्ट्रिक व्हेकल मध्ये हे फंक्शन्स असतात, आपल्याला व्होल्टेज वाढवत आपण फार स्मूथली त्या गोष्टी कंट्रोल करू शकतो, ठीक आहे. आता बऱ्याच मोटरमध्ये इंडक्शन मोटर यायला लागले, डीसी व्हेकल म्हणजे आपल्या ईव्ही मध्ये. पहिला ज्यावेळी टेस्टिंग झालं त्यावेळी डीसी मोटर होते त्यातल्या, लक्षात का, बॅटरी आणि ते वापरून डीसी मोटरची इफिशियन्सी वाढवली. पण नंतर ज्यावेळी एसी ड्राईव्ह मध्ये जास्त रिसर्च व्हायला लागला, जास्त अभ्यास व्हायला लागला ना, तर एसी मोटर्स यायला लागले.
आता कारण एसी मोटर्स मध्ये स्पीड व्हेरिएशन, स्पीड कंट्रोल आपल्याला फार स्मूथ मिळायला लागलं. त्याचं पॉवर, टॉर्क पॉवर ची इक्वेशन चांगले मिळायला लागले. त्याचे स्टार्टिंग टॉर्क, रनिंग टॉर्क जास्त मिळायला लागले. ठीक आहे, म्हणून लक्षात आलं ते अचीव्ह करता आलं आपल्याला. त्यात वेगवेगळे एसी मध्ये काय वेगवेगळे पॅरामीटर्स आहेत. म्हणजे एसी मध्ये अजून एक एक्स्ट्रा पॅरामीटर आहे फ्रिक्वेन्सी, डीसी पेक्षा. फ्रिक्वेन्सीने पण आपल्याला बरंच कंट्रोल अचीव्ह करता आलं. ठीक आहे, लक्षात आलं. मग हे असं केलं. हे झालं काय, रिजनरेटिव्ह ब्रेकिंग. दुसरं बघा काय, डायनामिक ब्रेकिंग किंवा रिओस्टॅटिक ब्रेकिंग. आता ह्याच्यात काय असते डायनामिक ब्रेकिंग किंवा रिओस्टॅटिक ब्रेकिंग. हे बघा, हे सेपरेटली एक्साइटेड मोटर आहे. ठीक आहे, सेपरेटली एक्साइटेड मोटर आहे अशी. ह्याला पहिला सप्लाय दिला होता, इथं व्ही होतं, इथं ईबी होतं. ओके, व्ही जास्त होतं, करंट असा फ्लो होत होता. डायनामिक ब्रेकिंग म्हणजे काय करतो आपण, ह्याचा डायरेक्ट सप्लायच बंद करतो आणि ह्याच्या जागी रेजिस्टन्स जोडतो. त्याचा सप्लाय कट केला आणि त्या जागी रेजिस्टन्स जोडला. कॉन्टॅक्टर आणि स्विच वापरून आपल्याला हे करता येतं. ठीक आहे, असं. तर हे झालं. काय होणार बघा, आता ईबी आला यात, इथलं व्होल्टेज गेलं, व्होल्टेज 0 झालं डायरेक्ट. मग काय येणार, करंट डायरेक्शन आता अशी येणार. आता हा जो ईबी आहे का नाही, हा ईबी पॉवर ढकलणार या रेजिस्टर मध्ये आणि त्यातली पॉवर या रेजिस्टर मध्ये इन अ फॉर्म ऑफ हीट लॉस होणार. सडनली ब्रेक्स अप्लाय. ज्यावेळी रोटर मधली पॉवर सडनली काढून घेतली, मोटर थांबणार. समजलं, थांबली मोटर लगेच इन्स्टंटली. पण इथं काय होते, पॉवर लॉस होते इथं रिओस्टॅटिक ब्रेकिंग मध्ये. ओके, रेजिस्टन्स असल्यामुळे पॉवर लॉस होणार आहे, त्याचा काही यूज नाही असं. पण ही आहे, ही एक मेथड आहे. तुम्ही याच मेथडला कसं समजू शकताय, आपण सायकल चालवत असताना काय करतो, आपण ब्रेक अप्लाय करतो ना. ती ब्रेक म्हणजे हे आहेत, समजलं का, इलेक्ट्रिकल मधले ब्रेक्स. ओके, आता तिसरी मेथड आहे प्लगिंग. प्लगिंग मध्ये काय करते, दोन टर्मिनल रिव्हर्स करते. पण लक्षात घ्या, त्यात आता ह्याचा विचार करायचा. हे बघा, पुढे बघूया आपण. सगळे एकात भेळ झाले सगळं. प्लगिंग, आता प्लगिंग ना सेपरेटली एक्साइटेड मोटर साठीच पॉसिबल आहे. कारण बघा का, प्लगिंग मध्ये काय करतो आपण, त्याचे जे टर्मिनल आहेत ना, टर्मिनल रिव्हर्स करतो. हे जे दोन टर्मिनल आहेत ते रिव्हर्स करतो. म्हणजे समजा ह्याला तुम्ही असा सप्लाय दिलाय, आपण काय करतो, हे काढतो आणि इथं असा सप्लाय देतो. म्हणजे पहिला करंट असं जात होता, तर ह्या सप्लायमुळे करंट काय होणार, असं जाणार. समजलं, करंट डायरेक्शन रिव्हर्स करणं मेन पर्पज आपला काय, करंट डायरेक्शन रिव्हर्स करणं बस. ब्रेकिंग हे असं. पण समजा मी करंट डायरेक्शन रिव्हर्स करायला, करंट डायरेक्शन रिव्हर्स आली की काय होते, ईबी रिव्हर्स होते. बरोबर, मी तुम्हाला सांगितलं होतं एन प्रोपोर्शनल टू ईबी अपॉन 5. आता जर समजा ही शंट मोटर असेल आणि तुम्ही सप्लाय रिव्हर्स केला, तर इथला ईबी पण रिव्हर्स झाला आणि इथला फ्लक्स पण रिव्हर्स झाला. एन प्रोपोर्शनल टू ईबी अपॉन 5, ईबी बी रिव्हर्स झाला, फ्लक्स बी रिव्हर्स झाला, एन सेम डायरेक्शन. असं कसं झालं, म्हणून प्लगिंग इज नॉट पॉसिबल इन केस ऑफ सेपरेटली एक्साइटेड मोटर, शंट मोटर आणि सिरीज मोटर. सिरीज मोटरच्या बाबतीत पण पॉसिबल नाही, कारण तुम्ही टर्मिनल रिव्हर्स केले, दोन्ही रिव्हर्स होते सिरीज मोटर मध्ये पण. त्याच्यातला फ्लक्स पण रिव्हर्स होणार, सिरीज मध्ये फील्ड आहे, त्या फील्ड मधून जाणारा करंट रिव्हर्स झाला, करंट रिव्हर्स झाला की त्याचा फ्लक्स रिव्हर्स झाला, ईबी बी रिव्हर्स झाला. म्हणजे काय, मायनस मायनस प्लस. म्हणून काय करायचं असते,
if we want to reverse the direction of DC motor, then either change field terminals or change armature terminals. Interchange. Either interchange field terminals or change armature terminals. Don't change both. हा डायरेक्शन सेमच राहणार आहे मग. समजलं? ओके, कळालं तुम्हाला प्लगिंग म्हणजे? आणि रिव्हर्स आपलं काय मेन पर्पज काय आहे याच्यात? तिन्ही मेथड मध्ये करंट डायरेक्शन रिव्हर्स करणं. करंट डायरेक्शन रिव्हर्स केली काय होतं? टॉर्क रिव्हर्स होते. ओके, टॉर्क रिव्हर्स झाला की मोटर थांबते, ब्रेकिंग टॉर्क अप्लाय होतो त्याला, मोटर थांबते. प्लगिंग. आता ह्यात प्रॉब्लेम काय आहे? समजा तुम्ही बॅटरी रिव्हर्स केली, हे वेगळं असणार आहे, ह्याच्यात पॉसिबल नाही. हा, बॅटरी रिव्हर्स केली, मोटरचं डायरेक्शन रिव्हर्स झाली, मोटर म्हणजे पहिला मोटर क्लॉकवाईज फिरत होती, तुम्ही टर्मिनल रिव्हर्स केले, आता अँटी क्लॉकवाईज टॉर्क अप्लाय व्हायला लागलाय. टॉर्क अप्लाय व्हायला लागला की स्पीड कमी 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 होत येणार. मग कमी कमी होताना झिरोवर आल्यावर तुम्हाला बंद करायचे, म्हणजे हा सप्लाय कट करायचा. जर तो नाही कट झाला तर रिव्हर्स डायरेक्शनला फिरणार. ओके, लक्षात आलं का? इमॅजिन करा फक्त, इलेक्ट्रिक व्हेकल मध्ये बसलाय आणि तुम्हाला आता ब्रेक अप्लाय करायचं. तुम्ही काय केलं? टर्मिनल रिव्हर्स केले. समजा तुमच्या इथं बॅटरी आहे एक आणि असं काहीतरी लिव्हर आहे, त्या लिव्हरनं तुम्हाला बॅटरीची पोलॅरिटी रिव्हर्स करता आली, रिव्हर्स केली, गाडी थांबली आणि तुम्ही जर त्याला परत बंद नाही केलं, ते व्होल्टेज जो सप्लाय आहे तो डिस्कनेक्ट नाही केला, तर गाडी परत रिव्हर्स जाणार. ओके, हा असं समजलं का? म्हणून ते काळजीपूर्वक करायचं. म्हणून इथं काय पॉसिबिलिटी आहे की मोटर विल स्टार्ट टू रोटेट इन रिव्हर्स डायरेक्शन. दिस इज द मेन पॉसिबिलिटी. ही एक शक्यता आहे त्यातली. मग त्यामुळे आपल्याला परत काय करायचं असते, ज्यावेळी त्याचं स्पीड 0 होते त्यावेळी ह्या बॅटरीला डिस्कनेक्ट करायचं असते. मी आताच केली, याला डिस्कनेक्ट करायचं असते. समजलं? 3 मेथड संपलं. एवढाच अभ्यास यातला. कळालं? 3 मेथड तुम्हाला माहित पाहिजे. रिजनरेटिव्ह ब्रेकिंग मध्ये आपल्याला पॉवर आपल्याला मिळते त्यात, ठीक आहे. म्हणून नवीन गाड्या आल्या बघा, हायब्रिड. त्या हायब्रिड मध्ये बघितलं का काय असते ते आता होतं रिजनरेटिव्ह ब्रेकिंग. लोकांना वाटत होतं हायब्रिड गाड्या म्हणजे त्यात इलेक्ट्रिक बी आलं आणि पेट्रोल डिझेल बी आलं. नाही, पहिल्या ज्या हायब्रिड नावानं आल्या होत्या नाही, त्यात फक्त रिजनरेटिव्ह ब्रेकिंग आलं होतं. त्यांनी काय केलं होतं, ज्यावेळी तुम्ही ब्रेक अप्लाय कराल ना, त्यावेळी जे ट्रॅक्शन म्हणजे तिथं ब्रेकिंग साठी मोटर दिली होती त्यात, ठीक आहे. आणि ज्यावेळी तुम्ही ब्रेक अप्लाय करत होता त्यावेळी काय होणार, गाडीचा जो आपली मोटरची जी डायरेक्शन आहे ना ती फक्त तिथं त्याला कनेक्ट व्हायची. म्हणजे फॉर एक्झाम्पल ते तुम्हाला सांगायचं म्हणजे बरं ठीक आहे, ते नका आता लोड घेऊ, ते काय होतं. पण संदर्भ मला हा सांगायचा आहे, परत कन्फ्युज व्हाल मी काय तर बोललं तर. आता जे कन्सेप्ट डोक्यात आहे ती डोक्यात राहू दे, सध्यापुरतं हे समजून. हा, तुम्ही असं काय समजू शकता, समजा इलेक्ट्रिक व्हेकल आहे, इलेक्ट्रिक व्हेकल मध्ये रिजनरेटिव्ह ब्रेकिंग अप्लाय करायचं आहे, तर ते कसं करणार? तर गाडी एका स्पीडने चालल्या, तुम्हाला आता ब्रेक अप्लाय करायचं. ज्या इन्स्टंटला तुम्ही ब्रेक अप्लाय करणार ना, ब्रेक पेडलवर पाय ठेवला, त्या इन्स्टंटला काय होते, तुमच्या बॅटरीचं जे सप्लाय व्होल्टेज असेल ना व्ही, ते सडनली रिड्यूस होते, रिड्यूस्ड व्होल्टेज जायला लागते. मग रिड्यूस्ड व्होल्टेज गेलं की काय होते, आता ईबी जास्त आहे, मोटर ऑलरेडी गाडी आपण आणल्या चालवत, त्यामुळे ईबी तयार झालाय. लक्षात येते का? हे बघा, व्ही तुमचा 200 होता, बॅटरीचं व्होल्टेज 200 होतं सपोज, याच्यामुळे ईबी तयार झालाय. ईबी किती झाला? 180 तयार झालाय. आता तुम्ही ज्या इन्स्टंटला ब्रेक अप्लाय करणार ना, त्यावेळी काय करणार, ह्या व्होल्टेजला रिड्यूस करणार. ते किती करणार? 180 करणार, सॉरी 160 करणार.
160 केलं तर बघा आता ईबी जास्त आहे, मग काय करतो हा ईबी कडनं आता पॉवर बॅटरीकडे जायला लागते. बॅटरीचा सप्लाय अजून आहे ना 160 व्होल्ट, मग 180 कडनं व्होल्टेज 160 ला जायला लागतं, म्हणजे बॅटरीकडे जायला लागतं. मग बॅटरी चार्ज होतात थोड्या ड्युरेशन. जोपर्यंत तुम्ही ब्रेक अप्लाय करणार ती किती वेळेसाठी असते, 1-2 सेकंद, तेवढ्या वेळेत बॅटरी चार्ज होते. पण समजा तुम्हाला अजून फास्ट चार्जिंग करायचं आहे तर ह्या व्होल्टेज मधला गॅप वाढवायचा. म्हणजे 160 ला नेलं ना, ते समजा तुम्ही 50 व्होल्टला नेलं. आता बघा 180 आणि 50 व्होल्टेज गॅप जास्त आहे, व्होल्टेज गॅप जास्त म्हणजे करंट जास्त येणार आता, बरोबर. मग जेवढा जास्त करंट तेवढं चार्जिंग फास्ट, लगेच चार्जिंग फास्ट, आणि ब्रेक पण जोरात अप्लाय होते. म्हणजे ब्रेकिंग कशावर ठरलं, तुम्ही पेडल वर पाय ठेवताना मग ती कसं असते बघा, तुम्ही पेडलवर स्मूथ पाय ठेवलाय म्हणजे पहिला व्होल्टेज आलं किती 160, जरा अजून दाबलं तर ते झालं 100, अजून दाबलं ते झालं 50. जितकं जोरात दाबाल तितकं व्होल्टेज अजून रिड्यूस होत येणार आणि तो करंट अजून वाढत जाणार. करंट वाढला की ब्रेकिंग एकदम स्ट्रॉंग होते, थांबत्या गाडी जागेवर. आणि किती होतंय, विदिन फ्रॅक्शन ऑफ सेकंद होते. समजलं, असं असते. दॅट इज रिजनरेटिव्ह ब्रेकिंग. समजलं, असं ब्रेकिंग दिले होते त्यांनी गाडीत. ओके, तर आपण थांबू इथं. झालं, कम्प्लीट झाला डीसी मोटर, डीसी मशीन. ठीक, थांब.